प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे लवकरच एसगावचा ऐतिहासिक पाणीटप्पा क्रमांक 4 योजना कार्यान्वित होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. येवला नगरपालिका नगराध्यक्ष दालनाथ महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ही माहिती नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, सेनेचे उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते दीपक लोणारी, स्वीकृत नगरसेवक समीर समदडिया यांच्यासह महायुतीचे अनेक नगरसेवक उपस्थित होते. सदर योजनेचे काम लवकरच सुरू होणार असल्याने भविष्यात येवलेकरांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. माजी नगराध्यक्ष केशवराव पाटील यांच्या काळातील बंद पडलेले योजना पुन्हा सुरू होत असल्याने निश्चितच येवलेकरांना पिण्याच्या पाण्याचा शाश्वत आधार मिळेल, यामुळे आनंद व्यक्त होतोय. सदर योजना नियोजित वेळेत पारदर्शक आणि उच्च दर्जाची व्हावी अशी अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्त केली जाते. न्यूज लोकतंत्र टीम ब्युरो, येवला. येवलेकरांसाठी अतिशय आनंदाची, प्रसन्नतेची, सुखदायी बातमी घेऊन आम्ही सर्व युतीचे पदाधिकारी, स्वतः नगराध्यक्ष राजूभाऊ लोणारी, तसेच गटनेते शिवसेनेचे गणेशभाऊ शिंदे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर भाऊ समदडिया, बंटी परदेशी नगरसेवक आमचे दीपक भाऊ लोणारी, गोटूजी मांजरे, सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही ही अतिशय प्रसन्नतेची, सुखदायी बातमी घेऊन आलेलो आहे की ज्या येवल्यात पाणी प्रश्न अनेक दिवसापासून भेडसावत होता, परंतु त्याच्यावर देखील सदैव भुजबळ साहेब कार्यरत होते की हा प्रश्न नक्कीच सोडवला जाईल. तो प्रश्न म्हणजे एसगाव पासून आपल्याला 160 पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झालेली आहे आणि ही योजना मंजूर करण्यासाठी साहेबांनी अथक प्रयत्न केले. त्याचबरोबर येवला मतदारसंघात समीर भाऊ भुजबळांनी जे कार्य चालू केलेले आहे त्या कार्याला आलेलं हे यश आम्ही या ठिकाणी सांगण्यासाठी सर्वच युतीचे पदाधिकारी जमलेलो आहेत आणि हा युती धर्म पाळत असताना येवल्याच्या सर्व नागरिकांना परत एकदा सांगू इच्छितो की इथून पुढे नक्कीच पाण्याचा प्रश्न हा येवल्याचा सुटलेला आहे. त्याविषयी आम्ही भुजबळ साहेबांचं एकदम मनापासून आभार व्यक्त करतो. समीर भाऊंचं बी आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की अनेक दिवसापासून ज्या आपल्या येवल्यात आम्ही सुद्धा काही ठिकाणी आंदोलन केले, काही ठिकाणी आम्ही हा प्रश्न घेऊन अनेक वेळा उपस्थित राहिलो, त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी भेटलेलं आहे. आणि या ठिकाणी मी हे बी सांगू इच्छितो की युती धर्मातूनच अनेक योजना या ठिकाणी राबवल्या जात आहे, परंतु त्या पूर्ण करण्यासाठी भुजबळ साहेबांचं जे योगदान आहे ते कोणीही नाकारू शकणार नाही. आणि आज या ठिकाणी जे बोललं ते करून दाखवलं, ते भुजबळ साहेबांनी आज येवल्यात दिलेलं वचन पूर्ण केलं. समीर भाऊंनी जो सक्रिय सहभाग आज येवला मतदारसंघात, लासलगाव येवला मतदारसंघात जो सक्रिय सहभाग नोंदवला त्याला सर्वीकडे यश आलं. त्याच वेळेस मी अजून एक सांगू इच्छितो की आपले मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन यांचं देखील अनेक कार्यक्रम या ठिकाणी असतात. त्यांच्या देखील योजनेतून अनेक रस्त्याचे कामं, अनेक योजना मंजूर झालेल्या आहेत. त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी मी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे सर्व आमच्या पक्षाचे एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार, तसेच सर्व युती धर्मांच्या नेत्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि येवल्या वासियांसाठी हा अतिशय आनंददायी निर्णय आज आम्ही या ठिकाणी तो सर्वांसाठी घेऊन आलेला आहे. आज येवलेकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. येसगाव पाणी पुरवठा योजना येसगाव ते येवला 160 कोटीची योजना आहे. ही भुजबळ साहेबांनी मंजूर केली, त्याबद्दल भुजबळ साहेबांचे खूप खूप आभार मानतो. आणि येवलेकरांना आज दिलासा दिला आहे आणि ही योजना लवकरच पूर्ण होईल. तरी ही योजना 6 महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे दिले आहे आणि समीर भाऊंची याला मोठी साथ आहे. लग्न समारंभ असो वा साखरपुडा, सभा असो व आनंदाचा सोहळा, प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स, जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती. आता नाशिक, शिर्डी येथे जाण्याची गरज नाही. सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये. आमचे वैशिष्ट्ये: भव्य सभा मंडप, प्रशस्त पार्किंग, जेवणासाठी उत्तम सोय, भव्य लॉन, वधूवरांसाठी सर्व सुविधायुक्त ड्रेसिंग रूम, आकर्षक गार्डन,
शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर. वर्मा लॉन्स, येवला विंचूर हायवे, एरणगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक.